नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण काही एक सिरीज तयार केलेली आहे किंवा चालू केलेली आहे की TYBA कंपल्सरी इंग्लिश 2019 पॅटर्नचं 6व्या सेमिस्टरचं आपण शेक्सपियर्स सिस्टर बाय व्हर्जिनिया वुल्फ ही एक स्टोरी प्रोजमधली आपण चालू केलेली होती आणि त्याच्यामधले 2 पार्ट आपण पूर्ण केलेले आहेत, जे की यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. हा 3रा पार्ट आहे. त्याच्यामध्ये अबाउट द ऑथर आणि टेक्स्ट पहिला पार्ट होता. दुसरा पार्ट हा दुसरं पेज आपण चालू केलेलं होतं ह्याचं, आणि त्याच्यामध्ये आपण शेक्सपियरची स्टोरी आपण बघितली होती की शेक्सपियर हा एकदम खोडकर असा मुलगा होता आणि त्यामुळंच त्याच्या त्या खोडीलपणामुळं घरच्यांनी त्याला लंडनकडं रवाना केलं की तिथं जाऊन काहीतरी काम केल्याच्यानंतर त्याला तो सुधरेल आणि त्याचं ते भविष्य उजळण्यासाठी आणि आजमावण्यासाठी तो लंडनकडे रवाना झाला. आणि तिथं तो एका थिएटरच्या बाहेर घोडे सांभाळण्याचं काम करत होता आणि नंतर हळूहळू थोड्याच दिवसामध्ये त्याला त्या थिएटरच्या आतमध्ये काम करायला ॲज अ ॲक्टर म्हणून काम करायला मिळालं. त्यासोबतच त्याने विविध स्ट्रीट प्ले करणं किंवा थिएटरमध्ये नाटकं प्रस्तुतीकरण करणं, यामुळं त्याला लवकरच चांगली फेम मिळाली आणि तो एक चांगला ॲक्टर म्हणून उदयास आला. आणि त्याचसोबत त्याचे घरचंही बॅकग्राऊंड जे होतं की त्याची आई ही एक शिक्षिका होती ग्रामर स्कूलमध्ये आणि तिने चांगल्या प्रकारचं शिक्षण, ग्रामरचं नॉलेज असू द्या किंवा लॉजिकचं, तर्कशास्त्राचं जे काही नॉलेज होतं ते तिने त्याला दिलं होतं. आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी काय केलं तर एक असं आर्ग्युमेंट मांडलं की त्या एलिझाबेथन पिरियडमध्ये किंवा शेक्सपियरच्या काळामध्ये होता आणि त्याने ते नाव कमावलं. त्या काळामध्ये जर स्त्री तिच्यासारखीच एक शेक्सपियरची बहीण असती असं त्यांनी इमॅजिन केलं आणि तिची परिस्थिती काय असती. जसं शेक्सपियरला त्यांनी काम करायला त्याला बाहेर पडला आणि त्याला समाजाने जी व्यवस्था सपोर्ट म्हणून दिली, तशीच ते एका स्त्रीच्या पदरात पडली असती का? तर नाहीच, नक्कीच नाही. आणि त्यामुळंच शेक्सपियरने जे काही मिळवलं ते त्याच्या बहिणीला, म्हणजे की काल्पनिक बहीण जुडिथ मानलेली आहे, ती जुडिथला मिळवता आलं नसतं. आणि हेच ते आर्ग्युमेंट व्हर्जिनिया वुल्फ या शेक्सपियरच्या स्टोरीमधून मांडतात. चला तर पुढं जाऊया. याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही की जी काही पुरुषप्रधान संस्कृती होती आणि त्यामधून ओविड, व्हर्जिल, होरॅस जे की ख्रिश्चन जे काही येशू ख्रिस्त होते त्यांच्या जन्माच्या अगोदरसुद्धा काळामध्ये पुरुषांचं लिखाण हे अतिशय उत्तमरित्या आणि फेमस होतं. आणि ओविड, होरॅस, व्हर्जिल हे रोमन पोएट जे होते ते आजही फेमस आहेत आणि लोकांपर्यंत त्यांचं लिटरेचर येतं आहे. पण त्या काळातील स्त्रियांचं काय बाबा? स्त्रियांना त्यांना जसं पुरुषांप्रमाणे शिक्षण दिलं जात नव्हतं किंवा शिकून दिलं जात नव्हतं, असं जे आर्ग्युमेंट व्हर्जिनिया वुल्फ यांनी मांडलं आहे त्याच्यामध्येच एक पॅराडॉक्स त्यांनी मांडला आहे. त्याच्या विरोधाभास असणारी एक कृती किंवा एक गोष्ट यांनी मांडली की 2 स्त्रिया याच्यामध्ये त्यांनी पॉवरफुल अशा मांडल्यात. कोणत्या? की त्यांनी एक म्हणजे शेक्सपियरची आई आणि दुसरी म्हणजे एलिझाबेथन क्वीन. दोघींचं त्यांनी नाव घेतलेलं आहे या पॅराग्राफमध्ये. आणि ज्या काही धडा आहे त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी या 2 पॉवरफुल स्त्रिया आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले की असा समाज शेक्सपियरच्या काळामध्ये असा समाज होता की स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण दिलं जात नव्हतं किंवा त्यांना काही
अधिकार नव्हते जे की पुरुषांना होते. त्यांना लिखाणाचं कसलंही फ्रीडम, स्वातंत्र्य नव्हतं. तर मग ह्या दोघींचं काय बाबा, की शेक्सपियरची आई एवढी शिकलेली कशी? आणि शिक्षिका कशी? त्यासोबतच एक एलिझाबेथन क्वीन, त्या राजगद्दीवर राज करणारी ही एलिझाबेथ राणी, या दोघींमध्ये दोघी जर आपण दोघींकडे बघितलं, तर या दोघींना एवढं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एवढं स्वातंत्र्य कसं काय मिळालं बाबा त्या काळामध्ये? तर इथं असं सांगता येईल, की किंवा अंदाज बांधता येईल, की या एलिझाबेथ क्वीन असो किंवा हो जे शेक्सपियरची आई असो, या दोघीही चांगल्या घराण्यातील असतील. चांगल्या घराण्यातील म्हणजे की बाबा श्रीमंत घराण्यामध्ये असतील. मग आता श्रीमंत घराण्यामध्ये असल्यानंतर त्यांना थोडीफार का होईना, पण शिक्षणाचं, स्वातंत्र्याचं सवलत थोडीफार मिळाली. पण त्या काळातील ज्या काही गरीब घरातील स्त्रिया असतील, तर त्यांना ते गरीब घरातील पुरुषच, स्त्रिया तर लांबच, पण पुरुषच पुरुषांनाच शिक्षण मिळणं अवघड, तर स्त्रियांची तर बात लांबचीच. मग आता जे आर्ग्युमेंट व्हर्जिनिया वुल्फ यांनी मांडलेलं आहे, की शेक्सपियरच्या काळामध्ये शेक्सपियर नाटकं लिहून आणि सादर करून एक फेमस व्यक्तिमत्व बनला किंवा लिहू शकला नाटकं, तसं त्या काळातील एखादी स्त्री लिहीन असं काही वाटत नाही किंवा तिचं नावसुद्धा त्या काळातील एक स्त्रीचं सुद्धा नाव तिथं नाही. मग आता असा हा विरोधाभास आपण आता पुढे घेऊन जाऊ आणि पुढं बघू काय म्हणता येतं. मीनवाईल हिज एक्स्ट्राऑर्डिनरी गिफ्टेड सिस्टर लेटस म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी गिफ्टेड सिस्टर जी काही शेक्सपियरची ज्युडिथ नावाची बहीण आहे, ती एकदम हुशार अत्यंत अशी आहे आणि देवाने तिला वरदान दिलंय त्या अं, तिच्या बौद्धिक क्षमतेचं. लेट अस सपोज कल्पना करूया किंवा असं मानूया की रिमेंड ॲट होम आणि ती जी काही जुडित आहे ती घरामध्ये असते. शी वॉज अन ॲडव्हेंचरस. ती ॲडव्हेंचरस मीन्स एंटरप्राइझिंग. तिला ॲडव्हेंचरस एकदम करेजेस अशी आहे, म्हणजे धाडसी अशी ती जुडीत आहे. त्यासोबतच ॲज इमॅजिनेटिव्ह म्हणजे कल्पना करायला तिचा हात कोणी धरू शकत नाही. ॲज ॲगॉग म्हणजे इगर, एक्सपेक्टंट म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकायला ती एकदम आतुर झालेली असते. अशी ही आहे टू सी द वर्ल्ड ॲज ही वॉज. म्हणजे जग बघायला, बाहेरचं जग कसं आहे, काय आहे, हे बघायला ती एकदम आतुर झालेली अशी आहे. अशा प्रकारची सिस्टर जी जुडीत, तिचं वर्णन या व्हर्जिनिया वुल्फ यांनी केलंय आणि हे वर्णन त्यांचं सर्वसः काल्पनिक आहे. बट शी वॉज नॉट सेंट टू स्कूल. आणि ही जे काही अत्यंत धाडसी, कल्पना करायला जिचा हात धरू शकत नाहीत आणि जग फिरायला, बघायला, एक्सप्लोअर करायला जिला आवडतं, की आतुर झालेली असते, अशी ही सिस्टर ती घरामध्येच असते आणि तिला शाळेत पाठवलं जात नाही. शी हॅड नो चान्स टू लर्निंग ग्रामर अँड लॉजिक. म्हणजे जसं शेक्सपियरला चान्स होता, अपॉर्च्युनिटी होती, संधी होती की शिकायला, तसं हिला शाळेतही पाठवलं जात नव्हतं आणि तिला जे काय ग्रामर आणि तर्कशास्त्र शिकण्याचं कुठलीही संधी तिला मिळाली नाही. लेट अलोन ऑफ रीडिंग हॉरेस अँड व्हर्जिल. आणि तिला शाळेत जायचं तर लांबच सोडा, ग्रामर किंवा तर्कशास्त्र शिकायचं ते ते तर लांबच अजून. पण होऱ्यास आणि व्हर्जिल वाचायला सुद्धा तिला, तीही एकट्यात वाचायला सुद्धा अवघडच. शी पिक्ड अप अ बुक नाऊ अँड देन. आणि तिने जर का बाबा हुकून चुकून एखादं पुस्तक उचललं वाचण्यासाठी, वन ऑफ हर ब्रदर्स परहॅप्स म्हणजे एखाद्या तिच्या भावाचं, कदाचित तिने ते पुस्तक उचललं वाचण्यासाठी अँड रीड अ फ्यू बुक्स पेजेस, तिने जर ती काही पानं वाचायला सुरुवात केली. बट देन हर पॅरेंट्स केम इन अँड टोल्ड हर टू मेंट द स्टॉकिंग्स ऑर माइंड द स्टेव.
ब्रोथ ऑफ सेव्हरल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे तिने जर का बाबा ती वाचायला काही पानं वाचायला सुरुवात केली त्या पुस्तकाची, तर तिचे जे काही पालक आहेत, आई-वडील ते तिच्यापाशी येतात आणि तिला सांगतात, की हे जे काही वाचन आहे, हे वाचन, शिक्षण हे मुलींच्या कामाचं नाही. अँड नॉट मून अबाउट विथ बुक्स अँड पेपर्स. मून वर्ब आहे. व्हाईल अवे टाईम इन लिस्टलेस मॅनर. म्हणजे हे एक मुलींसाठी अपमानाची गोष्ट आहे किंवा विद्रोहाची किंवा एक वाईट गोष्ट अशी त्या मुलींची आहे किंवा ती त्यांच्या हातून पाप होईल जर त्यांनी ती पुस्तक वाचलं तर. हीच गोष्ट बऱ्याच संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, की एक इंग्लंडमधील लंडनमधील जरी आपण पकडली समाजाची अवस्था, तीच अवस्था आजही आपल्याला पाहायला मिळते, की जर आपल्या ह्याच्यामध्ये काय तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणासाठी चळवळ उभी केली आणि त्यांनी मुली शिकवल्या. मुलांचे शिकवण्यासाठी शाळा सुरू केली. त्यावेळेसही त्यांना याच प्रकारची अडचण येत होती. मग आणि जे काही वेद आहेत, मनुस्मृती आहे, याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणवाद जो होता, त्यांनी कर्मठ जे ब्राह्मण होते त्या काळातील, तर त्यांनी असं मानलं की स्त्रियांना वेदांप्रमाणे म्हणजे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना शिक्षण दिले जाऊ नये आणि स्त्रियांनी फक्त मूल आणि चूल एवढ्याच गोष्टी कराव्यात. या प्रकारची संकल्पना आणि त्याप्रमाणे त्यांचे रूल ही होते आणि सगळ्यात जास्त जर लोक घाबरायचे तर मग कोप होईल. जर असं केलं देवाने सांगितलेल्या ज्या गोष्टी त्या जर नाही केल्या तर मग देव त्यांच्यावर कोप येईल. अशा प्रकारची ती भीती लोकांच्या मनामध्ये होती. म्हणून ते अ, स्त्री शिक्षण, त्यांना वाव देणं, हे गोष्ट कदाचित लोक करत नव्हती, घाबरायची. मग त्याचप्रमाणे मग सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ह्या ज्या होत्या, यांनी मग ज्या समाजव्यवस्था होती त्याविरुद्ध लढा उठवला. त्यासोबतच काही स्त्री चळवळ. चला तर पुढं बघूया आता, की दे वूड हॅव स्पोकन शार्पली बट काइंडली. मग आता त्या अं, बोलायच्या कशा, जे काही तिचे आईवडील होते जुडीतचे, ते काय करायचे तर एकदम दयाळूपणे बोलायचे. पण त्यांचं जे बोलणं होतं ते एकदम असं शार्प माइंडेड होतं. फॉर दे वर सबस्टेन्शियल पीपल हू न्यू द कंडिशन्स ऑफ लाईफ फॉर वुमन अँड लव्ह देअर डॉटर इंडीड. म्हणजे खरंच त्यांना त्या काळातील परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत कशी होती, स्त्रियांच्या जीवनाबद्दल कशी होती आणि त्यांचं जे काही ते जाणून होते या गोष्टीला. सबस्टेन्शियल, प्रॉस्परस, वेल टू डू, म्हणजे या चांगल्या प्रकारे ते या गोष्टीला जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं जे काही त्यांच्या मुलीबद्दलचं प्रेम होतं हेही खरोखरच होतं. पण त्यांना ही गोष्ट माहीत असल्यामुळं, सामाजिक परिस्थिती आणि स्त्रियांची परिस्थिती माहीत असल्यामुळं त्या काळातील, ते समाजाच्या जे काही दबाव होता त्याला ते विरोध करू शकत नव्हते. मोर लाईकली दॅन नॉट शी वॉज द ॲपल ऑफ हर फादर्स आईज. म्हणजे असं म्हणतो ना की ॲपल ऑफ हर फादर्स आईज. मुलगी ही तिच्या वडिलांच्या डोळ्याचं म्हणजे एक सोनं अशी होती. म्हणजे त्या काळातील ॲपल जे महाग वस्तू होती तर त्याला त्यांनी कम्पेअर केले. परहॅप्स शी स्क्राईब्ड म्हणजे राईट हरिडली some pages of in an apple loft on the sly. ॲपल लोफ्ट म्हणजे अ हॉलिडे कॉटेज आणि ऑन द स्लाय म्हणजे वर्क डन सिक्रेटली ऑर कवर्टली. म्हणजे जर तिने लपून छपून लपून छपून का होईना पण काही पेजेस जे पुस्तकाची घाईघाईत का होईना पण लिहिण्याचा प्रयत्न केला तर बट
केअरफुली टू हाईड देम ऑर सेट फायर टू देम. म्हणजे तिला ते लपून ठेवावे लागतील, नाहीतर मग ते जाळून टाकावे लागतील. सून, लवकरच. हावेवर बिफोर शी वॉज आउट ऑफ हर टीन, म्हणजे तिचे ते किशोर वयामध्ये 18 वर्षाची जशी होईल ती होण्याच्या अगोदरच, बिफोर शी वॉज आउट ऑफ हर टीन्स, शी वॉज टू बिथ्रोट एंगेज टू मॅरीड. म्हणजे 18 वर्ष वया होण्याच्या अगोदरच ती लग्नासाठी तिची तयारी केली जाईल. आणि टू द सन ऑफ नेबरिंग वूलस्टॅपलर, म्हणजे जो काही जे काही गरम असं वूलस्टॅपलर, किंवा आपण जे म्हणतो त्याला चांभार टाईप जो आहे, त्याच्या मुलासोबत, जो शेजारी राहतो आणि त्याच्या मुलासोबत तिचं लग्न, एंगेजमेंट तिची केली जाईल. शी क्राईड आउट दॅट मॅरेज वॉज हेटफुल टू हर. ती रडेल की इतक्या लवकर तिचं लग्न केलं जाऊ नये, आणि हे तिच्यासाठी एकदम हेटफुल असं आहे. तरीही, अँड फॉर दॅट शी वॉज सेव्हरली बीटन बाय हर फादर. मग ती जर तिने त्या ह्याच्यासाठी, लग्नासाठी जर विरोध केला, तर ती तिच्या वडिलांकडून मार खाईल. आणि देन ही सीज टू स्कोल्ड हर, म्हणजे मग वडील तिच्यावरती ओरडतील. ही बेग्ड हर इन्स्टेड नॉट टू हर्ट हिम. मग आता मारून झाल्याच्या नंतर मग ते तिच्या भीक मागतील की त्यांना, तिच्या वडिलांना, वडील तिच्यासमोर भीक मागतील की जर तिने हे लग्न नाही केलं तर समाजाचा त्यांच्यावरती प्रभाव पडेल आणि त्यांना अपमान सहन करावा लागेल, आणि ते मग हर्ट होतील. त्याच्यापासून वाचवण्यासाठी ते तिच्यापुढं भीक मागतील. नॉट टू शेम हिम इन दिस मॅटर ऑफ हर मॅरेज. शेम म्हणजे बाबा अपमान सहन करावं लागेल त्यांना जर तिने ते लग्न नाही केलं तर, म्हणून तिने ते लग्न करावं. ही वुड गिव्ह हर अ चेन ऑफ बेड्स. मग तिचे जे वडील आहेत ते काय करतील की बेड, एक माळ, जे की एक माळ चेन देतील, आणि मग ती फाईन पेटिकोट, ही सेड अँड देअर वर टीयर्स इन हर आईज. मग आता तिला काही दागिने देतील, आणि त्यासोबतच पेटिकोट म्हणजे काय, कपडे जे चांगले असतील असा कपडे तिला देतील, आणि तिच्या डोळ्यामध्ये तरीही दुःखच असेल किंवा अश्रू असतील. हाऊ कोड शी डिसओबेड हिम. आणि एवढं सगळं दयाळूपणा आणि समाजाचा प्रेशर असल्यामुळं मग, आणि वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून ती त्यांना कशी त्यांची आज्ञा मानणार नाही किंवा डिसऑबे करेल त्यांना. हाऊ कुड शी ब्रेक हिज हर्ट. आणि ती कशा पद्धतीने, कशी काय तिच्या वडिलाचं जे काही हृदय आहे ते तोडील. शी फोर्स ऑफ हर ओन गिफ्ट अलोन ड्रो हर टू इट. मग आता तिला ते जे काही गिफ्ट दिलेलं आहे लग्नाचं, तर ते तिला जबरदस्तीने असं दिलेलं आहे, आणि तिला ते निभावणंच आहे. शी मेड अप अ स्मॉल पार्सल ऑफ हर बिलॉंगिंग्स. म्हणजे ती काय करते मग की तिच्याकडच्या, तिला ज्या गोष्टी लागतात आणि तिच्या त्या आहेत त्या गोष्टी पॅक करते, आणि लेट हर सेल्फ डाऊन बाय अ रोप वन समर्स नाईट. आणि एका उन्हाळ्याच्या रात्री एक खिडकीमधून एक रोप, म्हणजे एक दाव, किंवा आपण दावा म्हणतो त्याला, किंवा एक रस्सी खाली टाकते, आणि तिथून ती टूक द रोड टू लंडन, आणि तिथून ती
पळ काढते आणि पळून जाते. शी वॉज नॉट 17, म्हणजे ती अजून 17 वर्षाची पण झालेली नव्हती, तोवरच ती घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते आणि लंडनकडे जाण्याचा मार्ग किंवा रस्ता धरते. द बर्ड्स दॅट सँग इन द हेज क्लोजली प्लांटेड बुशेस फॉर्मिंग बाउंड्री ऑफ गार्डन्स. आणि द बर्ड्स दॅट सँग इन द हेज म्हणजे जे काही अंगण असतं. हेज म्हणजे काय? अंगण. अंगणामध्ये जी काही झाडं असतात आपल्या चौबाजूने एक कंपाऊंड म्हणून लावलेली, तर त्याच्यावरती बसलेली जी काही बर्ड्स असतात, तर ते गाणं गातात. वर नॉट मोर म्युझिकल दॅन शी वॉज. म्हणजे आत्ता जी अंगणामध्ये फोर्सफुली अशी कोंडून ठेवलेली आणि स्वातंत्र्य नसलेली जी काही एक मुलगी होती, तिला त्या घरातल्या अंगणाच्या पलीकडं ती ह्या सगळ्या गोष्टींना तोडून बाहेर पडते, पळून जाते. आणि ते जे काही बर्ड, जसे की त्या अंगणामध्ये असलेल्या झाडावरती जो काही पक्षी आहे, ती जे काही गाणं म्हणेल, त्याचा आवाजापेक्षा किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा ही आता पळून जाण्यामुळं तिला जे स्वातंत्र्य फील होते आणि त्यातून ती काय करते, तिला एकदम म्युझिकल असं वाटतंय तिच्या लाईफच्या बद्दल. शी हॅड द क्विकेस्ट फॅन्सी गिफ्ट लाईक हर ब्रदर्स फॉर द ट्यून ऑफ वर्ड्स. म्हणजे आता तिने जे काही निर्णय घेतलेला आहे, जो पटकन असा निर्णय घेतला आहे, तिला तो एकदम फॅन्सी असं वाटतोय पण. आणि ते जे काही गिफ्ट तिला भेटलंय स्वातंत्र्य आता पळून जाण्याचं, तर ते तिच्या भावासारखंच आहे. जसा भाव म्हणजे कोण? शेक्सपियर. शेक्सपियरने जसं घरातून पळून जाऊन लंडन गाठलं, तसंच ती हे करते. आणि म्हणून तिलाही ते जे काही वर्ड आहेत ते एकदम म्युझिकल असे चांगले वाटत आहेत. लाईक हिम शी हॅड अ टेस्ट फॉर थिएटर. आणि शेक्सपियरसारखीच तिला थिएटरचा नाद आहे किंवा तिला आवड आहे. टेस्ट, आवड. शी स्टूड ॲट द स्टेज डोअर. म्हणजे थिएटरच्या बाहेर जाऊन ती उभा राहते. आणि शी वॉन्टेड टू ॲक्ट, शी सेड. आणि ती तिथल्या मॅनेजरला म्हणते की मलाही ॲक्टिंग करायची आहे. मेन लाफ्ट इन हर फेस. आणि त्या स्टेजच्या शेजारी किंवा आजूबाजूला बसलेली जी काही ऑडियन्स असते, तिच्यावरती ऑडियन्समध्ये जे काही पुरुष असतात, तर ते पुरुष काय करतात, तिच्यावरती हसतात. तिच्या चेहऱ्याकडे बघून हसतात. द मॅनेजर, अ फॅट लूज लिप्ड मॅन. आणि जो काही तिथं मॅनेजर असतो, तो मॅनेजर असा एकदम जाडजूड असतो, एकदम लठ्ठ. आणि त्याचे जे काही होठ आहेत, तो एकदम लांब लांब असे किंवा लूज झालेले आहेत. म्हणजेच काय, तर तो एकदम म्हातारा झालेला आहे आणि म्हातारा असा जाड मनुष्य तो आहे. आणि गफवेड. गफवेड म्हणजे काय? बॉइस्टरस लाफ. म्हणजे एकदम मिश्किल असं काहीतरी एकदम खतरनाक त्याच्या मनामध्ये आहे. आणि अशा प्रकारचा तो हास्य तो करतो तिच्याकडे बघून. या ठिकाणी थांबूया, पुढच्या पार्टमध्ये बघूया.